तर बघू शकता तिकडे आपला बंदिस्त शेळी पालन फार्म आहे आणि इकडे आपल्या शेळ्या चरतात आपल्या पुढल्या रानामध्ये। हे बघा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की कधी जरी चान्स जरी भेटला तुम्हाला, समजा रब्बीचे रानं म्हणजे रब्बी म्हणजे हरभरा असो गहू असो त्या ठिकाणचे रानं जर मोकळे झाले तर तेव्हा शेळ्या फिरस्ती करून टाकायच्या। किंवा आता समजू शकता खरीप हंगामामध्ये म्हणजे सोयाबीन वगैरे निघालं, ऊसाचं वगैरे रान मोकळं झालं त्या ठिकाणी तुम्ही शेळ्या फिरस्ती करू शकता कमीत कमी महिना 15 दिवस। कारण बऱ्याच जणांचा विषय असतो की महिनाभर शेळ्या आम्हाला फिरवायला जागा असते पण नंतर ती सवय लागते, नंतर शेळ्या बंदिस्त वगैरे नव्यानं होत नाहीत। तशातला काहीच विषय नाही, ऑटोमॅटिक आणि शेळ्या बंदिस्त वगैरे होत असतात। त्याचा फक्त विषय असतो आपल्या चारा वैरणीचा, मेथी घास असो, तुत्ती वगैरे, आपलं 4G बुलेट नेपियर, जर अशा जर वैरणी जर ठेवल्या ना 100% शेळी बंदिस्त पण होते आणि फिरस्ती ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस चांगलं चरते सुद्धा। कारण तुम्हाला सांगतो आता 1 आठवडा झाले शेळ्यांना म्हणजे आपल्या फार्ममध्ये फक्त सोडतंय म्हणजे बाहेर लगविला सकाळीच, बस विषय संपला, त्याच्या व्यतिरिक्त नाहीच। चारा वगैरे डायरेक्ट बाहेरच, जे काय आहे काठी करवेल, कुरडू, काँग्रेस, हे असले कडुनिंबाचा पाला वगैरे सगळे खात्यात। पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, होतंय का आपण उल्हासानं करतोय शेळ्यांना फिरस्ती, पण शेळ्या गाभण नसतात। अवकाळी पाऊस असो किंवा आता बघा पावसाळ्यामध्ये रोडच्या कडेला घाण पाणी साचलेलं असते, बघू शकता तिकडे म्हशीपशी बैस बसलेली आपली पाण्यामध्ये। मग अशा पद्धतीने जर शेळ्या जर पाणी पेल्या तर शेळ्या गाबडू शकतात किंवा पाणी दूषित पाणी गरम वगैरे झालेलं जर पाणी असेल किंवा आता उकंड्यावरती समजा आता आपला जो फार्म जो आहे, जो शेड जो आहे तो गावच्या म्हणजे गावामध्ये आहे किंवा वाडी वस्तीवरती आहे, उकरड्यावरती वगैरे एक्सपायर झालेल्या गोळ्या औषधं वगैरे शेळ्या खाणं किंवा ठिबकच्या नळ्या, चप्पल खाणं, पन्न्या, कॅरी बॅग असं काही खात असतात बरं का। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात असू द्या की ह्या गोष्टीपासून शेळ्यांना दूर ठेवत चला, कारण लहान लहान गोष्टी शेळी पालनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। बघू शकता आपली होंडा शेळी वगैरे इकडं खाता पाला। आता मी फिरस्ती का करतोय, कारण बघू शकता आता हे जे पाला झाड आहे ते झाड कशाचं मला माहिती नाही, पण शेळी खाल्ली ना, म्हणून चांगली जर चारी जर शेळी खाल्ली आपल्या फिरस्ती शेळी पालनामध्ये तर जनावर निरोगी राहते, थोडं वेट गेन फास्ट होते, रोगाला लवकर बाधित होत नाही। ह्या गोष्टींचे फायदे फिरस्ती शेळी पालनामध्ये। कारण तुम्हाला सांगतो आता माझं घरचं क्षेत्र आहे 10-12 एकर, त्याच्यामुळे फिरवतंय। बऱ्याच जणांचा काय विषय असतो की एखादी तासभर चान्स असते फिरण्यासाठी पण फिरवत नाहीत थोडंसं, त्याच्यामुळं 1-1.5 तास जरी तुम्ही दिवस मावाच्या टायमाला जर सोडायला जर चान्स असेल तर 100% तुम्ही शेळी 100% तुम्ही फिरवत चला। कारण होतंय काय, जरा जनावर हिंडून आले मस्तपैकी पाणी वगैरे पेले, आराम ते जनावर मस्तपैकी जरा माशा झाडलं आरामात असते। त्याच्यामुळे शक्यतो खरीप हंगामात झाल्यानंतर रब्बीच्या नंतर वगैरे तुम्ही उन्हाळ्याचं जर काही तुरीचं वगैरे रानं मोकळे झाले मस्तपैकी शेळ्या फिरस्ती करून टाकायच्या। कारण तुम्ही मागचे व्हिडिओ, जुने व्हिडिओ जे तुम्ही बघतच असतात माझे, तुरीचं वगैरे रान वगैरे झालं मोकळं की आपल्या शिवारामध्ये मस्तपैकी मी फिरवत असतो। जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच आहे की बा रेबल स्टार फार्मवरती शेळ्यांचं संगोपन कसं होतंय आणि इथून पुढं सुद्धा आता आपल्या फार्मवरती शेळ्यांचं संगोपन कसं होणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला। कारण होते काय, मागचे व्हिडिओ पुढचे व्हिडिओ सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटत जातात। आणि पुढच्या महिन्यामध्ये किंवा आता 1 नोव्हेंबर किंवा 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरच्या मध्ये आपल्या सेपरेटली बोकडांचं वजन करून व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओ येणार आहे। बघू शकता इकडं आपल्या होंडीचा बोकड आहे हा बघा। तुम्हाला सांगतो असं नळनळ तेल पिल्लं पाहिजे आपल्या फार्मवरती। थोडं तरी पोटाळ वगैरे काय दिसतंय का तुम्हाला, हे एकदम पोटाळ आहे बाबा किंवा केस गळती झालेली आहे। आता बऱ्याच जणांचा विषय असतो की बाबा थोडे केस गळती, आता इथं बघा तुम्हाला हे नॉर्मल, हे असं होते जातात केस कानावरले डोळ्यावरले परत नव्याने येत असतात। आता बघू शकता तुम्ही का जबरदस्त क्वालिटीचा बोकड आहे, व्यवस्थित डिवरिंग वगैरे केली, खुराकावरती चांगलं लक्ष दिलं, कॅल्शियम वगैरे पाजलं, मल्टीव्हिटॅमिन असो, खुराक असो, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर मग शेळीपालनामध्ये शेळीपालन परवडते सुद्धा। किंवा जे लोक म्हणतात की बाबा एक शेळी वर्षाकाठी आम्हाला 30 उत्पन्न होते, 25,000 उत्पन्न देते, 20,000 उत्पन्न देते, ते खरं आहे मित्रांनो, त्याच्यातला काहीच विषय नाही। उत्पन्न शेळीपालनामध्ये भरपूर आहे पण ते उत्पन्न तुम्हाला काढता आलं पाहिजे फक्त। कारण तुम्हाला सांगतो आता शेळीपालनाची नव्यानं सुरुवात आहे, मान्य तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, बऱ्याच यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घेतलेला आहे किंवा तुमचं म्हणजे आता स्वतःपाशी शेळ्या नाहीत पण शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे प्रशिक्षण वगैरे, तरी सुद्धा तुम्हाला 1-2 वर्ष कमी नफा भेटेल। समजा एखादी खूप पिलांची मरून जाईल किंवा 1-2 शेळ्या गाबडतील होत असते, तितका ताण घ्यायचं नाही, लगेच शेळी गाभराती आणि बस भरपूर ढिगारा पिले होत्यात आपल्या फार्मवर। त्याच्यामुळे शेळ्यांची आता बघा तुम्हाला सांगतो माझ्या फार्मवरती पॅरालॅक्स होतं,
टायरेल होतं, कोलेल होतं, तरी पण माझी शेळी पोट फुगून मेली. का? कारण पोटभर गहू खाल्ले, पोटभर पाणी पिलं, माझ्या लवकर लक्षात आलेलंच नाही. एक दिवस तसाच गेला. मग मी थोडंसं काय केलं, डॉक्टरांच्या सल्ल्यानं म्हणजे त्याचं हे केलं, ते सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट केली. मग ते रिझल्ट आलेला नव्हता, त्याच्यामुळे ती शेळी मेली. असं सुद्धा होते बऱ्याचदा. शेवटी दैवाच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळं ताण घेऊ नका शेळीपालनामध्ये. कारण बऱ्याच जणांचा विषय असतो, थोडं जरी नुकसान झालं डायरेक्ट शेळीपालन बंद, पण परवडतच नाही, शेळी फिरवाच लागेल. तशातला काहीच विषय नाही भाऊ. मी माझ्या फार्मवरती, आपल्या रेबन स्टार फार्मवरती उन्हाळ्यामध्ये फक्त एका वैरणीवरती, फक्त तुरीच्या गुळ्यावरती गाभण शेळ्याचं संगोपन केलं, ती पण पत्र्याच्या शेडमध्ये. एक सुद्धा शेळी गाभडलेली नाही माझी. तसलं उन्हाळ्याचं ऊन तुम्हाला आता सर्वांना माहितीच आहे की बाबा आमच्या इकडल्या भागामध्ये कसलं ऊन पडते. मग त्याच्यामुळे सांगायचा उद्देश काय आहे, नियोजन महत्त्वाचं आहे. उन्हाळा आला, मस्त ग्रीन नोट वगैरे आपण पत्र्यावरती टाकलं, पाचट कडबा आतरून घेतला, जेणेकरून वातावरण थंड राहील. त्याच्यामुळं कसं आहे, आपण जसं नियोजन करू त्या पद्धतीने आपल्याला शेळीपालनामध्ये नफा भेटत असतो. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण आपल्या शेळीपालनाला कसं पुढे नेऊ शकतो किंवा जास्तीत जास्त नफा कसा कमवू शकतो, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही रेबन स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.